तुम्हारे साथ है। या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, या शिवनेरी कंत्राटदारांच्या तक्रारीत करायचं काय? खाली मुंडी वर पाय, या शिवनेरी कंत्राटदारांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। आपला जनशक्ती पक्षाचा विजय असो। या दुसारी साहेबांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, या गायकवाड साहेबांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, या कलशेट्टीचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, या शिवनेरी कन्स्ट्रक्शनचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो। कामाची चौकशी करायचा, ब्लॅकलिस्ट करायची चौकशी चालू राहू द्या ना. आपण जे शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागलंय त्या शेतकऱ्याच्या 5,000 पाणी साठत टिकत नाही, त्याचं तो उपाययोजना तर साहेब करावं लागतील ना. बरोबर आहे. त्यांनी बघून चेक करून आले जे दिलं निवेदन ते चौकशी ऐका साहेब, निवेदन तर हे आता तुम्हाला आज दिले आमच्या मागण्या आहेत म्हणून, पण तुम्हाला इतके दिवस मी पत्रव्यवहार काय करतो की या शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले तेव्हा जातेगावचा विषय असेल खांदून ठेवलेला आहे, केमचा विषय असेल फुटला गेला असता, आणि ह्या तुम्ही शिवनेरी कंत्राटदाराला पाठीशी घालू नये. आमची एकच विनंती ही शासनाची फसवणूक करतोय, त्याच्यावर 400चा गुन्हा तुम्ही दाखल केला पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याला ब्लॅकलिस्ट कधी करणार तुम्ही? तर ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, कुठं तर दायित्व ते देऊ नये तुम्ही. ही आमची मागणी, प्रमुख मागणी. पुढे पण काम मिळवत राहिले आणि हा, पुढं पण त्याला कुठलेही कामं मिळू नये. तुमच्या विभागाकडून केलं, बाकीच्या विभागाचा आम्ही बघतो, तुमच्या विभागाकडून केलं, सरकार विभागाकडून. आता तुम्ही जे ऐका ना, आता तुम्ही जे हे दिलेलं आहे याची चौकशी ऑलरेडी दक्षता पथकामार्फत सुरू आहे, त्यांचे कामं सुरू आहे. तर माझी एक विनंती आहे, तुम्ही आता आले तर थोडं जे गायकवाड साहेब आहेत, एकदम पण ऐकून एकदा माझी विनंती आपली पण एक आहे की आपण पण गायकवाड साहेबांना एकदा भेटून घ्या आणि आम्ही पण त्यांना लेखी तात्काळ कळवतो की याची चौकशी करा म्हणून. चालेल, ओके, धन्यवाद. गायकवाड साहेब काय बोलले? साहेब, पत्र इथं आमच्या सोबत येतं. या पत्र नमस्कार, मी संदीप तळेकर, प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष. आम्ही 1 महिन्यापासून या जलसंधारण विभागाला पत्र व्यवहार करत आहे. तर ही मुख्य अधिकारी जलसंधारण विभागाचे नितीन दुसारे साहेब असतील, अधीक्षक अभियंता कलशेट्टी साहेब असतील, दक्षिण विभागाचे गायकवाड साहेब यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करत होतो पुणे येथे जलसंधारण मुख्य अभियंताच्या ऑफिस समोर. पण आज त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं आहे प्रहार संघटनेला की आम्ही शिवनेरी कंत्राटदारावरती लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करतो, दक्षिण विभागाला चौकशी करायला लावतो. आणि या भ्रष्ट कंत्राटदार शिवनेरी कंत्राटदाराचा शिवाजी तळेकर गुन्हा दाखल करतो आम्हाला, असं त्यांनी तोंडी सांगितलं आहे. तर आमचं एक शेतकऱ्यांच्या वतीने मागणं आहे या जलसंधारण विभागाला, जर 8-10 दिवसामध्ये जर या शिवनेरी कंत्राटदारावर गुन्हा दाखल नाही झाला, त्यांना ब्लॅकलिस्ट नाही केलं, तर आम्ही प्रहार संघटना आणि यांची या संबंधित शेतकऱ्यांची करमाळा तालुक्यात जे पाझर तलाव आहेत, ते जातेगाव असेल, केम असेल, पोत्रे असेल, अनेक पाझर तलाव आहेत, सालशे असेल, अर्जुननगर, हे लवकरात लवकर कामं चालू करावी, चांगला नवीन ठेकेदार नेमून चालू करावी आणि ह्यांचं या शिवनेरी कंत्राटदाराचे कुठलंही दायित्व देऊ नये. जर दिलं तर ज्या प्रत्येक अधिकाऱ्याचं अचानक येऊन काळं तोंड केल्याशिवाय प्रहार संघटना राहणार नाही. आणि याची लवकरात लवकर मंत्री महोदयांना सुद्धा विनंती करतो, मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, जलसंधारण मंत्री संजय राठोड साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर या शिवनेरी कंत्राटदारावरच्या ठेकेदारावर शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला ब्लॅकलिस्ट करावं. आणि इतर विभागात देखील त्यांनी भ्रष्टाचार काय त्याची स्थानिक चौकशी, यासाठी चौकशी त्याच्यावर बसवावी. आणि खरंच आम्ही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये गांभीर्याने शेतकऱ्यांची व्यथा मांडली आणि या शिवनेरी कंत्राटदाराचा काळा बाजार उघड केला. तर यासाठी गांभीर्य या सरकारने देखील, मुख्यमंत्री साहेबांनी देखील दाखवावं. लवकरात लवकर याची चौकशी होऊन त्याच्या गुन्हा दाखल करून यासाठी चौकशी होऊन त्याचा गुन्हा दाखल व्हावा, अन्यथा प्रहार संघटना मंत्रालयासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.